तुका म्हणे साना थोर, ज्याला देव देश धर्माचं कार्य करतो ना, ज्याला जीवनाची मरणाची भीती नसते, तोच धर्म कार्यात उतरतो. विठ्ठल छत्रपती शिवाजीराजांना बोलावं, राजा या सुवर्णस्या सराटी सुवर्मांड तुमच्या करतात, हे धर्मस्या तुम्हा करतात, या याच्यावर तुम्ही राजमान व्हा. पहिल्यातली माणसं बोलवायची. पांडुरंगाला बोलवायला आपण पांडुरंगाचं भजन म्हटलं ना, म्हटलं का? लय टेन्शन देता तुम्ही. तुम्हाला सांगतो, तुम्ही तरी होकार द्या. हे नुसती होय 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 होय, तू आशील वर तू वर. पांडुरंगाला बोलवायला आपण भजन म्हटलं ना, ज्ञानोबाला म्हणाला भजन म्हटलं ना, मग छत्रपती शिवाजीराजांना बोलवायला काय बोलायची? पहिल्यातली माणसं थाप पडायची. कशावर? कशावर? ओम नमो ते जगदंबे, नमन तुझा अंबे करून प्रारंभे, दफावर थाप तुंतुन्यात जनधर्मांतरण केलं, मुसलमान झाला, त्याला सोडण्यात आलं. आता कसा सोडला? चिंता करून सोडला. पण रस्त्यात हिंदूंच्या पोरींना बाईंना रस्त्यात उडायचं. नवऱ्या समोर तिला नवनवसणारे मुसलमान अत्याचार बलात्कार करायचा आणि उघड्या डोळ्यानं नवऱ्यानं बघायचं. ही अवस्था त्या काळात होती. रक्ताचे सडे पडायचे. कुणीतरी गोल्या कुत्र्याने यावं आणि या परमपवित्र भगव्या तुझ्या चिंधड्या चिंधड्या कराव्या आणि आपल्या आपल्या असणाऱ्या मर्द मराठ्यांनी थंडासारखं बघत राहावं. आज झालेला नाजीला चालला महाराष्ट्रातला. कोणाच्या अंधाचा रक्त संपला नाही, कोणी उठून उभा राहिला नाही. हे धर्म कार्य करायला एखादा उठून उभा राहावा लागतो. आणि एक लक्षात ठेवा, ज्यांची ज्यांची मुलं, ज्यांचे ज्यांचे नवरे, ज्यांचा ज्यांचा बाप धर्म कार्यात उतरलाय ना, तो खरा मर्द आहे. लक्षात ठेवा. हे देवानं ज्याला उतरवलाय त्याला त्याची असणारी सांगितलंय, हे तुझ्याकडूनच काम करायला होतं. अरे स्वतःची बायको आणि पोरं कोणी पुत्री संपादतात. धर्माचं रक्षण करण्याकरता मर्दाचं काहीच लागतं. आपलं पोरगं एखादं गेलं जेलला, वाईट नाही वाटून घ्यायचं. आमच्या गावातली गोष्ट आहे. आमच्या आरळ्या गावात 14 आतमध्ये आमची 8 दिवस झालं. अरे पण परवा दिवशी पोरांना भेटायला गेलो. कोर्टात पोरं आणली होती. आम्हाला वाटलं पोरांचा असणार चेहरा पडला असेल, पण हा अरे त्यांना दुसऱ्या खोट्या असणाऱ्या केसेस टाकून फसवण्यात आलं, अडकवण्यात आलं. पण आमची पोरं हिंदू वाघासारखे डरकाळी फोडत बाहेर आली होती आणि भरत होती. अरे अभिमान वाटला. पोरं बोलायली, महाराज अजून आम्ही 6 महिने आत बसायचं काम आहे, पण यांचा माग फिरला पाहिजे. हे आमच्या विरोधात जो जाईल, देव देश धर्माच्या विरोधात जाईल, तो आमचा दुश्मन असेल. हे तत्वारी उर्मी होती. आणि लक्षात ठेवा, एक पुरुष घरातल्या धर्म कार्यात जायला
तुमचं बळ जास्त असत. हा ताकद तुमची आहे. त्यावेळेला कुठल्या मताचं रक्त नाही सळसळलं. हा एक रक्त सळसळलं, त्या रक्ताचं नाव आहे माता उत्तर फिजा माता. रणरागिनी उठून उभी राहिली, दोन्ही मुठी आवळल्या, सांगितलं भवानी मायला, हे माय जागी हो. काय तुझं चाललंय महाराष्ट्रात? रक्त रंगीत करून टाकलं महाराष्ट्र माझ्या. माझ्या कोळ्या कोळ्या कोरोना बाहेर ओढावं, त्याच्यावर अत्याचार बलात्कार करावा, हे सोकावं आणि आमच्या उघड्या डोळ्यांनी बघावं आम्ही. हा महाराष्ट्र आमचा. माझ्या उदरामध्ये असा बोर दे ना. हा मागताना सुद्धा बोलताना सुद्धा तुकोबारायांनी चांगला नाही मागितला, गुंड मागितला. पुत्रायचा हवा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा त्याच्याशिवाय कामच होणार नाही धर्मात. मला असा पुत्र दे ना, किंवा सगळ्या भडव्यांचा कर्दम का बनून यावा. या सगळ्या पाचवी पाचव्या या सगळ्यांच्या उरावरती बसून त्यांच्या छतडात भगवा ध्वज फडकवणारा मला पोरगा दे. आणि दिवस उजाडला गेला. कौल मागितला, माय भवानी प्रसन्न झाली. कौल तिने हो दिला, कौल दिला गेला. दिवस उजाडला. शालिवान शके इसवी सन 1551 वर्षी शिशिर ऋतूत ग्रह नक्षत्रावर पाचिका उत्तीच्या अनुकूल असताना सिंह लग्नावर उत्तरायण घात वार होता. दिनांक 19 फेब्रुवारी 1636 साल. वार होता शुक्रवार जगदंबेचा. गड सजवला गेला. गडावरची हार तुरे बांधण्यात आले. गडावरची पंत्या लावण्यात आल्या. दिव्याने प्रकाश टाकण्यात आला. एक एक बाई दुसऱ्या बाईला साखर देऊन बोलायला ऐकले का ग? माझा असणारा जिजाऊंना बाळ झाला, शहाजी राजांना राजा झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. सांगा त्या गडाचं नाव काय होत? हिंदू शिवनेरी वर शिवमान, शिवनेरी वर शिवमान जन्मला. ओ राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, ओ दैवत छत्रपती आपल्या साहित्या टिप्या औरंग्या जन्माला येत असला तर भडवा जागेवर नेला पाहिजे. आवाज 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 काय तुम्ही मला दोन प्रकारची खोंड असतात. एकही शंभू राजा था. अरे मला शंभू राजा मरून गेला पण मुसलमान झाला नाही. एवढा धर्मनिष्ठ राजाचे असणारे आपण औलाद आहोत. आपण कट्टर हिंदुत्ववादी.